तर काय पद्धतीने आपण गड चढून वर एक गेलो असतो. खूप भयानक मित्रांनो परिस्थिती आहे ना. जर काय यावरती काही ॲक्शनच घेतली नाही किंवा नाही का संवर्धन जर केलंच नाही अजून 5-10 वर्षानंतर ना हे जे आपल्याला आत्ता पाहायला मिळतं ना ते सुद्धा कदाचित पाहायला मिळणार नाही. की मध्ये ना एक 4-5 वर्षापूर्वी माझ्या एका मित्राचा मोबाईल पडला होता. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. मित्रांनो, आता आपण शिवजन्मभूमीतील दुर्ग अष्टकांपैकी दुसरं पुष्प म्हणजे जे आपला चावंड किल्ला आहे त्या ठिकाणी आता आपण आलो आहे. पहिल्या पुष्पामध्ये म्हणजे पहिल्या किल्ल्याची आपण माहिती घेतली आहे जीवधन किल्ल्याची. तर आता आपण आलो आहे चावंड किल्ल्यावरती. तर चला मित्रांनो, आत्ता वाजलेत 9:30. तर आपल्याला 9:30 जवळ 11 वाजेपर्यंत आपल्याला किल्ला फिरून खाली यायचं आहे. कारण की आपल्याला एका दिवसामध्ये 8 किल्ले कंप्लीट करायचे. मित्रांनो, आपल्याला ऑलरेडी उशीर झालेला आहे. जास्त काय आपण गडाची जास्त काही माहिती जेवढी देता येईल तेवढा प्रयत्न करू. बाकी जो काय किल्ला आहे तो किल्ल्याचा विस्तार वगैरे जे आहे ते आपण त्याचा प्रवास बघूया. ठीक आहे मित्रांनो, चला भेटू आपण किल्ल्यावरती. किल्ले चावंड हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात कुकडी नदीच्या खोऱ्यात वसलेला एक ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3,500 फूट उंचीवर असलेला हा किल्ला नाणेघाटाचा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जातो. सातवाहन काळात चामुंडगिरी, बहमनी साम्राज्यात चुंडगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचे नाव प्रसन्नगड ठेवण्यात आले. हा किल्ला पुण्यापासून सुमारे 120 किलोमीटर तर मुंबईपासून जवळपास 200 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जुन्नरपासून पश्चिमेला 20 किलोमीटर अंतरावर चावंडवाडी हे किल्ल्याचे पायथ्यालगतचे गाव आहे. पुणे किंवा मुंबईहून जुन्नरसाठी तसेच तिथून पुढे नाणेघाट व घाटघर या मार्गावर जाणाऱ्या एस टी बसेसने किंवा खाजगी वाहनांनी चावंड फाट्यापर्यंत पोहोचता येते. चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाण्याचे 60% एकाच ठिकाणी असल्याने तो सप्तमातृकांशी संबंधित आहे. तर मित्रांनो, आता आपण गडावरती आता नवीन बांधलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या चढून आता वरती आलो आहे. जवळ थोडं 30% गड चढून वर आलो आहे. आणि बघा तुम्ही माग पाहू शकता, हे आता त्या कातळ्यामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत म्हणजे जुन्या पायऱ्या आहेत. ठीक आहे, त्या अशा पायऱ्या आहेत 1 2 3 4 5 6 असं वरपर्यंत. आणि त्याला एक सुरक्षा कवच म्हणून सुरुवातीला तर हे बांधलं होतं. ठीक आहे, पण आता हे पूर्णपणे जीत झाली याची. ओके, ही तार. त्यानंतर हे अशा प्रकारचे जे काय कंपाऊंड आहेत, ठीक आहे ना, रेलिंग्स त्या बांधलेल्या आहेत वरपर्यंत तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो, आता या मार्गाने आता आपण गडावर जाऊया. पाहूया आता अजून आपल्याला वरती काय काय भेटतं आहे. या खालच्या ज्या पायऱ्या आहेत त्या चढून यातून खूप दम लागला आहे. 10 मिनटात आलो, थोडं पळत थोडं चालत आलो, भरपूर दम लागलेला आहे. आता ह्या पायऱ्यावर चढताना काय हालत होणार आहे बघा आता तुम्ही. वर बघू शकता मित्रांनो, जागा पण खूप अरुंद जागा आहे म्हणजे व्यवस्थित जाता सुद्धा येत नाही वर. एकदम छोटे छोटे 1-1 1.5 फुटाच्या पायऱ्या अशा लांबीला. हे बघा पूर्ण अशा चढाईवरती. ठीक आहे, ही बघा जागा, हा कडा आहे आणि ही रेपलिंग लावली ना सपोर्टला. आणि एवढ्या जागेतूनच आपल्याला वर जायचं आहे. जर विचार करा मित्रांनो, जर काय हे लावलं नसतं किंवा हे त्यावेळेस जर नसेल तर काय पद्धतीने आपण गड चढून वर एक गेलो असतो. खूप भयानक मित्रांनो परिस्थिती आहे ना. एवढ्या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. नशीब आता हे जे सपोर्टला दिलंय त्यामुळे तर आपल्याला व्यवस्थित गडावर जाता येईल. चला, व्हिडिओ काढणं थोडं रिस्की आहे. थोडे व्यवस्थित जरा प्रिकॉशन घेऊन व्हिडिओ काढतो मित्रांनो. ठीक आहे, बघू शकता. तुम्हाला एक पॉईंट दाखवतो मित्रांनो. मी पण आलो जीव आपला चावंडवरती मी पण आलो 2-3 वेळा बरं का.
आता मी ज्या स्पॉटला उभा आहे हा तो स्पॉट, इथे तुम्हाला सिमेंटने काहीतरी खड्डा असलेला बुजवलेला दिसेल. तर हा खड्डा काय मित्रांनो, हे पहा इथं या ठिकाणी ना मित्रांनो एक तोफ होती. ठीक आहे, म्हणजे तोफगाडा जो असतो ना, तोफगाडा, तो छोटा तोफगाडा होता, त्याची तोफ जी आहे ती त्या ठिकाणी अशी पुरली होती आणि तिचे टोक येते फक्त वर काढून त्याला रशी बांधली होती. त्या रशीच्या साहाय्याने जे काही गावकरी किंवा पर्यटक त्या रशीच्या साहाय्याने वर यायचे. ठीक आहे ना, त्या तोफेला रशी बांधली होती, रशी साहाय्याने ते वर यायचे. आणि ज्यावेळेस मग ते दुर्गप्रेमी आहेत किंवा दुर्ग अभ्यासक आहे त्यांच्या हे लक्षात आलं की या ठिकाणी तोफ आहे, तर त्यावेळेस काय केलं, जी आपली सह्याद्री प्रतिष्ठान जी संस्था आहे त्या प्रतिष्ठानने ती तोफ तिथनं काढली. ठीक आहे ना, पायरी व्यवस्थित बुजवली, तोफ काढली आणि वरती ती तोफ व्यवस्थित बसवली. म्हणजे तोफेसाठी जो काय गाडा असतो तोफेचा, लाकडाचा गाडा, त्याला चाका असतात लोखंडाची म्हणा नाही का, असं व्यवस्थित जो पूर्वीच्या काळी असतात त्याप्रमाणे तोफगाडा असायचा त्याचा सारखा तोफगाडा बनवून घेतला. आणि आता ती तोफ आपल्याला गडावरती मोठ्या थाटात विराजमान असलेली पाहायला मिळते. म्हणजे त्या तोफेला इतके वर्षानुवर्ष ती तोफेचं कोणाला महत्त्व नव्हतं किंवा लोकांना माहीतच नव्हतं ही तोफ आहे की काय दुसरी वस्तू आहे. वर येण्यासाठी तिथे त्यांनी आपल्या सोयीनुसार रशी बांधली होती. तर मित्रांनो, अशी दुर्ग संवर्धन जे काय काम करतात, कार्य करण्याच्या संस्था आहेत, त्या संस्था गडावरील ज्या काही वास्तू आहेत त्यात आपल्याला काम करत असतात. ठीक आहे मित्रांनो, जर काय त्यावेळेस ती तोफ तिथून काढली नसती तर त्या तोफेला अजूनही तिचं जे अस्तित्व आहे की तिचा मोकळा श्वास मिळाला नसता. मित्रांनो, आता आपण परत आपल्या पायरी मार्ग लागलेला आहे, त्या मार्गाने आता वर जाणार आहोत. वर गेल्यावरती आपल्याला ती तोफ पाहायला मिळणार आहे, तुम्हाला नक्की दाखवतो. तर ह्या पायऱ्या आहेत, उंची बघा तुम्ही पायऱ्याची बरं का, जवळजवळ 1-1.5 फूट उंच पायऱ्या आहेत. आणि अशा सरळ आपल्याला असं वर चढत जायचं आहे. पायावरती खूप ताण आलेला. आता सकाळी आपण जीवधन किल्ला केला आहे, जवळजवळ 2-3 तास लागले किल्ला आपल्याला वर जाऊन खाली यायला. चावण किल्ला आपल्याला 1.5 ते 2 तासातच कंप्लीट करण्याचा प्लॅन आहे. आणि त्यात ह्या अशा पायऱ्या आहेत बघा मित्रांनो. हा अख्खा पूर्ण एक दगड आहे असा, असे किती दगड आहेत बघा, असे व्यवस्थित लावून त्या पायरी मार्ग तयार केला आहे. मित्रांनो, मस्त असा वारा सुटलेला आहे, सह्याद्रीचा वारा असा अंगावर घ्यायचा मस्त. हा पायरी मार्ग आहे, पायऱ्या चढून वर आलो. आणि हे बघा मागं आपल्याला लागलेला आहे गडाचा दरवाजा. हो, फायनल आपण आता गडाच्या दरवाजापर्यंत पोहोचलेलो आहे. पाहू शकता दरवाजा कसा आहे, आकार दरवाजाचा. आणि दरवाजावरती ना गणपती बाप्पाची मूर्ती आहे, म्हणजे गणेशपट्टी म्हणतात त्याला, ती पाहायला मिळते आपल्याला. आणि बघा गडाची रचना तुम्ही पाहिजे मित्रांनो, दरवाजा आहे, दरवाजा लगत हा पूर्ण कातळ आहे. कातळाच्या वरती बांधकाम केलेलं आहे दगडांचं. हे बघा, या कातळाला अशी तीर गेलेली. ओके, हे बुरुज आहेत, तुम्ही बांधकाम पाहू शकता. मित्रांनो नाही बघ येतं तिथं तर गणेशपट्टी आहेच आहे, पण इथं पण आपल्याला गणपती बाप्पाचं एक शिल्प पाहायला मिळाले.
मुख्य दरवाज्यावरती शिल्प आहे. ज्यावेळेस गड चढून वर येऊ आपण पहिलं आपल्याला या गणपती बाप्पाचं दर्शन भेटतंय. ठीक आहे. आणि नंतर दरवाज्यात येऊ त्यावेळेस इथंही गणपती बाप्पा आहेत. मस्त रचना केली मित्रांनो बघा. चला आता आपण दरवाज्यामधून आतमध्ये जाऊया. मित्रांनो गडाला आता सध्या लाकडी दरवाजे नाही आहेत. पहिले बसवले होते वाटतं, सध्या जीर्ण झाले असल्या कारणाने ते काढले असावेत असं एक अंदाज. मित्रांनो बघा हे जे होल दिसतंय इथे एक आणि इथे एक आहे. हे काय माहिती का, गडाला जे दरवाजे होते ते दरवाजे लॉक करण्यासाठी इथं असा बांबू म्हणजे जे जाड करायचं लाकूड असते ते असं अडकवलं जायचं. मित्रांनो तुम्हाला एक लक्षात आलं का, आता इतर दरवाज्यांप्रमाणे इतर किल्ल्यावरती जे दरवाजे आहेत त्या दरवाज्यांमध्ये आतमध्ये आलं का आपल्याला काही देवडी पाहायला मिळते. ठीक आहे ना, दोन्ही साईडने असं. पण ह्या किल्ल्याला इथं तरी आपल्याला देवडी पाहायला मिळेल नाही. ठीक आहे. गडाचा मुख्य दरवाजा चढून आता आपण वर आलो. ठीक आहे. या पायऱ्या आहेत आपल्याला कातळात कोरलेल्या दिसत आहेत. इकडं गस्तीचा मार्ग आणि तटबंदी. चला आता आपण या पायऱ्यांनी वर जाऊया. तर मित्रांनो पायऱ्या सोडून आपण आता वर आलो. आणि हे बघा तुम्हाला मागाशी बोललो होतं ना, मग तोफगाडा दाखवतो. हे बघा सह्याद्रीचा अनमोल रत्न तुम्हाला जवळून दाखवतो. वाव मस्त जॉईंट टाक आहे मित्रांनो, बघू शकता आहे ना, मध्ये एक पार्टिशन केलेलं असं. चला आपल्याकडे ना मित्रांनो वेळ कमी आहे सध्या, नाही तर गडावरती ना एक एक स्पॉट तुम्हाला असं मस्त जवळून दाखवायचं आहे. खूप काही माहिती सांगायची असते. या मित्रांनो इथं ना चामुंडादेवी मंदिराकडे म्हणजे वर आपल्या चामुंडादेवीचं मंदिर आहे. काय करूयात आपण, तर ठीक आहे पहिलं ना मंदिराकडे जाऊया, दर्शन घेऊया देवीचं. आणि त्यानंतर खालनं त्या साईडने जर रोड असेल तर पलीकडून येऊन तिकडच्या सप्तमातृका टाक्या आहेत म्हणजे 7 टाक्यांचा समूह आहे, तो पाहूयात. पहिलं जाऊयात आपण देवीच्या दर्शनाला. मित्रांनो मागाशी ना किल्ल्याच्या उद्यानवरती गेलतो ना आपण, त्याच्यासारखं जे घनदाट जंगल ना ते चावणी किल्ल्यावरती नाही बरं का. म्हणजे जास्त अशी मोठमोठी झाडे नाही आहेत आणि वाट पण एकदम सोपी आहे. चला आता आपण आलो मंदिराच्या जवळ. आणि मित्रांनो आता 15 दिवसांनी पावसाळा चालू होते. ही वाट एवढी निसरडी असते त्यावेळेस, त्यामुळं खूप दम लागला मला आता. त्यामुळेच ना पावसाळ्याच्या वेळेस तुम्ही चावंडवरती म्हणा किंवा कोणत्या गडावरती ट्रेक करत असताना ना जरा जपून करत जा. ठीक आहे. मित्रांनो पोचलो आपण मंदिराजवळ. देवीचं मंदिर बघूया, दर्शन घेऊयात. पाहू शकतो मंदिर काय भारी बांधलेले. चप्पल आपण इकडंच काढूया कारण इकडं भरपूर वास्तू आपल्याला पाहायला मिळतात.
चामुंडा देवी प्रसन्न. बघा मित्रांनो, वरून आपण मंदिरात दर्शन घेऊन आलो आणि इथे एक टाकं पाहायला मिळालं आपल्याला. इकडं पूर्ण असं माळरान आहे. इकडं बघा काही वाड्याचे अवशेष पण पाहायला मिळतात. इकडं पुरातन काळातलं म्हणजे त्यावेळेचं टॉयलेट वगैरे पाहायला मिळते. ठीक आहे. आणि आता हा जो तुम्हाला परिसर ना संपूर्ण असा मोकळा परिसर दिसतोय ना, अजून महिन्याभर आहे. म्हणजे आज ज्यावेळेस पाऊस पडेल आणि एक जवळजवळ जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये तिथं पूर्णपणे तुम्हाला ना त्या वनस्पती उगलेल्या पाहायला मिळतात. भरपूर काही दाना हिरवळ असते. मुळं जे काय तुम्हाला वास्तू वगैरे बघायचे असते ना किल्ल्यावरती, त्या उन्हाळ्यातच सगळं काही व्यवस्थित पाहायला मिळतं. होय मित्रांनो, तर लिहिले पुष्करणी बरं का. पुष्करणी म्हणजे पुष्करणी हे एक पाण्याचं टाक आहे बरं का. आणि नुसतं पाण्याचं टाक नाही आहे. बघा मित्रांनो, त्या तुम्हाला दिसतंय का नाही, झूम करून दाखवतो. हे जे कप्पे कप्पे केलेले आहेत का, त्या कप्प्यांमध्ये ना देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. ठीक आहे. देवी देवतांच्या मूर्त्या आहेत तिथं. हे पाण्याचं टाकं म्हणजे इथं बघा पायऱ्या पण केल्या आहेत इकडे यायला. आणि तिथं मंदिर सुद्धा आहे मित्रांनो. एक मिनिट आपण शूज काढू इकडं. हे बघा तोफ पण आहे, तोफ पाहायला मिळाली. गडावरती 2 तोफ आहेत. आता एक येताना पाहिली, इथे एक तोफ पाहिली. हे बघा मित्रांनो, हे जे मंदिराचे अवशेष आहेत किंवा हे ना बघू शकता. रचना तुम्ही नक्षीकाम पाहू शकता. हे आहे महादेवांचं मंदिर. ओम नमः शिवाय. नंदी महाराज आहेत. पिंड पण एक वेगळ्या प्रकारची पिंड पाहायला मिळेल, वेगळा आकार आहे पिंडीचा देखील. आणि नंदी महाराज जे आहेत ते सुद्धा भग्न अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणावर मित्रांनो किल्ल्याची आपल्याला हानी झालेली पाहायला मिळते. ओम नमः शिवाय. मित्रांनो, ह्या गोष्टी ना जतन होणं खूप गरजेचं आहे बरं का. कारण की आत्ता जर काही औषधी असतील, जर काय यावरती काही ॲक्शनच घेतली नाही किंवा नाही का संवर्धन जर केलंच नाही, अजून 5-10 वर्षानंतर ना हे जे आपल्याला आत्ता पाहायला मिळतं ना ते सुद्धा कदाचित पाहायला मिळणार नाही. मित्रांनो, मी नेहमी सांगत असतोय, जिथं कुठं तुम्हाला संधी भेटेल, जेव्हा कधी संधी भेटेल त्यावेळेस दुर्ग संवर्धन मोहिमांमध्ये ना नक्की सहभागी होत जा. काही ना काहीतरी कामं चालूच असतात. गडावरती टाके स्वच्छ करणे म्हणा, किंवा एखादे मंदिर बांधणं म्हणा, किंवा पडलेली वास्तू ती नव्याने उभारणं म्हणा, भरपूर प्रकारची गडावरती कामं चालू किंवा स्वच्छता मोहीम देखील आहेत. तर अशा काही मोहिमांमध्ये आपण सहभागी होऊन आपला खारीचा वाटा का होईना या दुर्ग संवर्धनाच्या पवित्र कार्यामध्ये आपण देऊ शकतो. जेणेकरून आपल्याला नंतर या वास्तूंना पुनर्जीवन मिळालेलं पाहायला भेटेल. चला आता मित्रांनो, आपण पुढं जाऊया. तिकडे सप्तमातृका टाके आहेत आणि त्यांना आपण गड उतरवू. ठीक आहे, चला. हे बघू शकता मित्रांनो, हे दृश्य तुम्ही. सप्तमातृका टाके. सप्त म्हणजे 7 टाक्यांचा समूह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे या ठिकाणाला सप्तमातृका टाके म्हणतात.
ठीक आहे. आणि ही एक विशेष टाकी आहे मित्रांनो इकडं, जिथं पायऱ्यांनी आपल्याला खाली उतरावं लागतं आणि तिथं दरवाजा पण पाहायला मिळतोय आणि दरवाजावरती गणेशपट्टी देखील पाहायला मिळते. मित्रांनो असं क्वचितच आपल्याला कोणत्या तरी गडावर पाहायला मिळेल की ज्या ठिकाणी आपल्याला पायऱ्यांनी उतरून खाली जावं लागते आणि तिथं दरवाजाला गणेशपट्टी देखील आहे. म्हणजे मित्रांनो ह्या गडाचं किती महत्त्व आहे हे आपल्याला याच्यावरून समजू शकतं. टाक्यांची रचना देखील तुम्ही बघू शकता मित्रांनो. मोबाईल जरा घट्ट पकडतो बरं का, कारण की इथं मोबाईल पडला ना तर तुम्ही विसरूनच जा. आता हे शूट केलेलं सगळं काही पाहायला मिळणार नाही. हां, तर मोबाईलवरून लक्षात आलं मित्रांनो, ती जी पुढची टाकी आहे का, त्या टाकीमध्ये ना एक 4-5 वर्षापूर्वी माझ्या एका मित्राचा मोबाईल पडला होता. तो काढण्यासाठी आम्ही इकडं आलतो, त्याने फोन करून सांगितलं आणि मग आम्ही इकडं आलो. मोबाईल तर काय भेटला ना, जवळ 2 तास तिथं आदबलो, पण मोबाईल तर काय भेटला नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही अशा ठिकाणी जर फिरत असाल ना तर लांबनं शूट करा. मी एका सेफ जागी उभा आहे थोडा साईडला, मोबाईल घट्ट पकडलाय, हात थरथर चाललाय, थरथर काप करतोय आणि साईडने तुम्हाला दाखवतो. मी काय पुढे घेऊन जाणार नाही मोबाईल, ठीक आहे. लांबनं शूट करू आपण. चला, 1 2 3 4 5 6 आणि 7 अशा 7 टाक्यांचा एका ठिकाणी समूह आहे, म्हणून याला सप्तमातृका टाकी देखील म्हणतात. ओके, चला आपण या साईडने काहीतरी लेण्या वगैरे खाली तुझ्या जवळ असेल तर ठीक, नाही तर मग आपण गड उतर होऊया. ठीक आहे, त्या खालच्या साईडनी कडाकापर्यंत नाही, इकडे या साईडला लेन आहेत वाटतं, पण आपण जास्त आता खाली जाणार नव्हतं. ठीक आहे, इकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे धरण आहे. हे धरणाचा जो विस्तार दिसतो तुम्हाला पूर्ण तो आहे, ते आहे माणिकडोह धरण, शहाजी सागर जलाशय. ठीक आहे, आता पावसाचं प्रमाण कमी आहे आणि यावेळेस पाऊससुद्धा जरा उशिरा सांगितलेला आहे, त्यामुळे आता काही प्रमाणातच पाणीसाठा शिल्लक आहे. आणि तुम्ही हे बघा, इथं हा जो डोंगर दिसतोय का, तो आहे आपला बहुतेक हडसर किल्ला आहे तो. ठीक आहे, हा आहे हडसर किल्ला. आणि हडसर किल्ल्याच्या थोडं इथं आलं का, हे असे तुम्हाला जोड इथं 2 किल्ले पाहायला मिळतात, 2 डोंगर पाहायला मिळतात इथं आणि इथं. ते आहेत निमगिरी आणि हनुमंतगड. तर आपल्याला आता असं जुन्नर मार्गे अशा माणिकडोहच्या कडेकडेने येणार, आपण हडसरवरती जाणार आणि निमगिरी हनुमंतगडवरती सुद्धा जाणार आहोत. चला मित्रांनो, आपण आता गड उतार होऊया. जय शिवराय मित्रांनो. आपला चावण किल्ला आता कंप्लीट करून आपण गड उतार झालोय. पुन्हा आपण आलोय गडाच्या पायथ्याला. मागाशी जाताना तुम्हाला बोर्ड दाखवला होता, ठीक आहे ना. इकडे जरा गडाची काहीतरी खाली गावामध्ये काम चालू आहे. ठीक आहे मित्रांनो, आता गड उतरून खाली आलोय. शिवजन्मभूमीतील दुर्गाष्टकांपैकी आता 2 पुष्प आपण कंप्लीट केलेले आहेत, म्हणजे किल्ले जीवदान आणि किल्ले चावंड आपण सर केलेलं आहे. आता वाजलेत 10:37 झालेले आहेत. ठीक आहे, तर 5ला चालू केलं तर 5 सव्वा 5ला काहीतरी, आणि आता 10:37 झालेत. एवढ्या म्हणजे किती झाले ते 5 साडेपाच तास किंवा 6 तास धरा तुम्ही थोडक्यात. अजून आपल्याला 6 किल्ले करायचे आहेत. ठीक आहे, 18 तास हातात आहेत. त्यामध्ये किती फिरणार, जेवणार कधी आणि काय कधी करणार. ठीक आहे मित्रांनो, करू आपण. तुम्ही सोबत असाल तर सगळं काय होईल. ठीक आहे, बाकी काय नाही, एवढंच सांगतो की सपोर्ट करा मित्रांनो थोडा, की खूप मेहनत घ्यावी लागते. व्हिडिओ बनवायचे, एडिट करायचे, तुम्हाला दाखवायचे परत. चला 2 किल्ले तर झालेले आहेत. हसता खेळता चालता बोलता आपले पुढचे अजून 6 किल्ले देखील कंप्लीट होतील. आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील किंवा आवडेल तर तुम्ही आपल्या चॅनलला या व्हिडिओला लाईक करा,
आणि किल्ल्याची उद्यांची व्हिडिओ जर पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक पण देतो, ती व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. ठीक आहे, चला पुढील अजून 6 व्हिडिओ बघायच्यात तुम्हाला. चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करा. चला, जय शिवराय सर्वांना.